आपल्याला मतदारांपर्यंत जात असताना मतदारांमध्ये महायुतीचे कार्यकर्ते एकत्रित मनाने एकत्रितपणे गेले पाहिजेत याच्यावर सुरुवातीपासून दीपकभाईचा कटाक्ष आहे आणि म्हणून दोडामार्ग सावंतवाडी या दोन्ही तालुक्यांमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद केल्यानंतर आज वेंगुर्ल्यामधला दौरा काल रात्रीपासून सुरू झालाय। काल शहर झाल्यानंतर आज या भागातनं तुळस त्याच्यानंतर आडेली उभारंडा असं करत रेडीपर्यंत आज रात्रीपर्यंत एक कार्यक्रम आहे। आज ज्या पद्धतीने दीपकभाई या निवडणुकीमध्ये सगळे प्रचार यंत्रणा राबवत आहेत, खऱ्या अर्थाने आम्हाला या निमित्ताने खात्री झाली आहे की या लोकसभा मतदारसंघामध्ये सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातनं सगळ्यात मोठं मताधिक्य हे दीपकभाईच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी राणेसाहेबांना मिळणार आहे। परंतु हे सगळं मिळवत असताना आपला कार्यकर्ता सुद्धा त्या ठिकाणी सकारात्मकपणे काम करत असला पाहिजे आणि एकूण एक कार्यकर्ता दोन्ही बाजूचे तिन्ही बाजूचे सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते प्रामाणिकपणे लोकांमध्ये गेले पाहिजेत आणि त्याच्यामुळे जी काही छोटी मोठी कटुता असेल ती दूर करण्यासाठी ही संवाद खऱ्या अर्थाने आपण करतो आणि हे करत असताना आपल्याला आपल्या स्थानिक मतदारांपर्यंत काही महत्वाचे मुद्दे घेऊन गेले पाहिजे की ज्या पद्धतीने आज महायुतीच्या उमेदवारांच्या विरुद्ध किंवा महायुतीच्या विरुद्ध ज्या पद्धतीने विरोधी पक्षाकडनं काही प्रचाराचे मुद्दे घेऊन गेले जात आहेत ते आपल्याला खोडून काढले पाहिजे। कारण बांधवांनो, खऱ्या अर्थाने जर सिंधुदुर्गाचा विकास आपल्याला साध्य करायचा असेल, आपल्याला या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक विकासाची गंगा आणायची असेल तर आज राणेसाहेब आणि दीपकभाई यांच्यासारखी नेतृत्व जी मागची 10 वर्ष एकमेकांच्या विरुद्ध सातत्याने राहिले ही दोन्ही नेतृत्व पुन्हा एकदा एकत्र आली आहे आणि आता खऱ्या अर्थाने केंद्र आणि राज्य शासनाची ताकद या ठिकाणी आपल्या सावंतवाडी मतदारसंघासाठी आपल्याला वापरता येणार। कारण आपण जर खऱ्या अर्थाने बघितलं तर या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कुडाळ कणकवली किंवा त्या भागामध्ये कायमस्वरूपी विकासाची गंगा राहिली आहे, परंतु इथे सुद्धा दीपकभाईने आपल्या पद्धतीने मागच्या 10 वर्षामध्ये आपलं काम करण्याचा प्रयत्न केलाय। आम्ही राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही वेगळ्या पद्धतीने काम केलंय, परंतु आज जर ह्या दोन्ही ताकदी एकत्र आल्या आहेत तर तुम्हाला सांगतो की खऱ्या अर्थाने मागच्या इतक्या वर्षाचा सगळा बॅकलॉग या पुढच्या कालावधीमध्ये विकासाचा भरून निघणार आहे आणि म्हणून आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक खूप गांभीर्याने घेतली पाहिजे। या निवडणुकीमध्ये आपल्याला खूप मोठं मताधिक्य देता आलं पाहिजे। आपला मतदार जो आहे तो सगळ्या प्रत्येक मतदाराला या भागातल्या विकासाच्या अनेक समस्या आहेत, त्यांना त्या सोडवण्यासाठी त्यांना खंबीर नेतृत्वाची गरज आहे आणि आज खासदार म्हणून ज्यावेळी राणेसाहेब केंद्रात काम करतील, या भागाचे आमदार म्हणून दीपकभाई जेव्हा काम करतील त्यावेळी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून या ठिकाणच्या छोट्या मोठ्या सगळ्या प्रश्नांना आपण लवकरात लवकर मार्गी लावू शकतो आणि म्हणून आपण आपल्या गावाच्या आपल्या परिसराच्या सगळ्या विकासासाठी या निवडणुकीकडे सकारात्मकतेने बघितलं पाहिजे। आज केंद्र शासनाच्या माध्यमातून आपल्याला ज्या ज्या काही योजना मिळत आहेत त्याबद्दल आदरणीय दीपकभाई निश्चितपणे या मार्गदर्शनामध्ये बोलतीलच, परंतु कार्यकर्ता म्हणून मी एक गोष्ट सांगू इच्छितो की आपल्याला पुढचे 5 दिवस जे आता या निवडणुकीचे शिल्लक राहिलेले आहेत त्याच्यामध्ये खूप काळजीपूर्वक प्रत्येक मिनिट ते मिनिट आपल्याला काम केलं पाहिजे। या वेळेमध्ये कुठलाही वेळ वाया जाता नाही, आपल्याला आपल्या परिसरातल्या प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचलं पाहिजे, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि म्हणून आता शेवटच्या 5 दिवसामध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी एकत्रितपणे पुन्हा एकदा एक प्रचाराची फेरी निश्चितपणे सगळ्या भागामध्ये झालेली आहे, परंतु पुन्हा एकदा दुसरी फेरी आपल्याला करायची आहे आणि ती करत असताना आपल्याला त्या ठिकाणी जाहीरनाम्याच्या प्रती लोकांपर्यंत द्यायच्या आहेत, त्या ठिकाणी मतदारांपर्यंत संवाद साधायचा आहे, आपल्याला मतदाना दिवशीचं योग्य असं नियोजन त्या ठिकाणी करायचं आहे आणि म्हणून कार्यकर्ते म्हणून आजपासून आपण त्या निमित्ताने तशा प्रकारच्या तयारीला लागू। आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे निश्चितपणे ज्या पद्धतीने आज प्रचाराची यंत्रणा राबवली जाते या वेंगुर्ला तालुक्यातनं आदरणीय दीपकभाईंच्या नेतृत्वाखाली आपण कमीत कमी 10,000 पेक्षा जास्त मताधिक्य या वेंगुर्ला तालुक्यातनं निश्चितपणे देऊ अशा प्रकारची मला खात्री वाटते आणि त्यासाठी आपण सगळेजण काम करूया। प्रत्येक बूथ त्या ठिकाणी आपण
होणाऱ्या मतदानाच्या 75% 80% मतं या ठिकाणी आपल्याला मिळाली पाहिजेत. कारण आपलीच दोघांची ताकद होती आणि ह्या दोन्ही ताकदी जेव्हा एकत्र येतील त्यावेळी त्याचा एक मोठं मॅजिक त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक बूथमध्ये पाहायला मिळेल. आणि म्हणून आपल्याला यापुढच्या सगळ्या निवडणुका जर अगदी सुरळीत आणि सोप्या करायच्या असतील तर ही निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्यांना एक मोठ्या ताकदीने सामोरं जावं लागेल आणि ती ताकद आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. आणि पुन्हा एकदा या निवडणुकीसाठी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या भागातनं आपलं महायुतीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी आपण सगळ्यांनी कटिबद्ध होऊया एवढंच या निमित्ताने सांगतोय. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.